आज मुलांना जेवण नाही, बिलकुल म्हणजे बिलकुल जेवण देणार नाही आज मुलं, तसंच बसवणार. तर का मी सांगते, तर चला तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कशा आहात मंडळी? मस्त आहात ना? मजेत आहात ना? तर आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर चला आपण सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. तर आजचा दिवस होता नवमीचा, घट बसल्यापासून, आणि तसं कॅलेंडरमध्ये बघायला गेलं तर आजचा दिवस होता अष्टमीचा. तर त्या निमित्ताने माझ्या दोन्ही मुलींना बाहेर सगळीकडे कन्यापूजन निमित्त आमंत्रणं होती आणि ते बाहेर गेल्या होत्या. 5-6 घरात त्यांना आमंत्रण होतं, तिकडे त्या गेल्या होत्या. त्यामुळे फक्त आज मी माझ्या नवऱ्यापुरतं आणि स्वतःपुरतं जेवण बनवलं आणि म्हटलं पटकन जेवण घेते, कारण ह्या दोघी काही जेवणच येणार आहे बाहेरून. आणि आल्यापासून त्याने धिंगाणा घातला होता घरामध्ये की आज किती मज्जा आली, कारण या दोघींना कधीही घरात जेवण जात नाही, पण बाहेर गेल्यावर ते एवढं पोटभर जेवतात की आल्या पहिले बाथरूमला पळतात, एवढं अति जेवतात त्या. तर म्हटलं ठीक आहे, तुमचं काय ते भारी चाललंय, मला बाबा जेवू द्या, कारण तुमची वाट बघत बसले तर मी उपाशी राहील. शेवटी त्या 10 वाजता रात्रीच्या घरात आल्या, तरीसुद्धा त्यांचं हेच चालू होतं की अजून 2 ठिकाणी उद्या आमंत्रण आहेत. तर कसं असतं ना, कन्यापूजन म्हटलं की लहान मुलांना किती कुतूहल वाटतं ना, पण त्यालाच जास्त महत्त्व आहे, कारण लहान मुलं खूप एकदम समाधानी असतात, त्यामुळे तेच खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यात बघा बाहेर गरबाही चालू होता, कारण रोज 10 वाजता संपणारा गरबा आज 12 वाजेपर्यंत चालू राहणार होता. आणि मी काही त्यांना बाहेर गरबा खेळायला सोडलं नाही, कारण म्हटलं की आता आपल्या ओरल चालू आहेत, एक्झाम चालू आहेत, अभ्यास करा, अभ्यास पूर्ण होत नाही, सकाळी शाळेत जायचं म्हटलं तर परत सगळं इनकम्प्लीट राहतं, तर म्हटलं अभ्यास करा. तर जियाने घरातच सुरू केलं गरबा खेळायला, आणि चिमणीसुद्धा घरातच सुरू केलं गरबा खेळायला, आणि माझं मस्तक खूप हल्लं होतं. म्हटलं पहिले अभ्यास करा, हे असला डान्स बिन्स काही गरज नाही आहे. सकाळी शाळेत जाताना तोंडाचा डान्स चालू होतो रडताना आणि बोलताना, तर दोघीही ऐकायला तयार नाही आहेत. शेवटी म्हटलं बास म्हटलं, बाजूला व्हा, आज जास्त शहाणपणा नाही पाहिजे, चला बाजूला व्हा. तर बाजूला गेलो तर वर चिमू म्हणाली की मम्मी मम्मी मम्मी, आज खूप जास्त फिरून माझे पाय खूप दुखत आहेत. तिचे पाय दर 1-2 दिवसाला कंटिन्यू दुखत असतात. तिचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिच्या शरीरामध्ये ब्लड राहत नाही, त्यामुळे पायामध्ये तिच्या खूप त्रास होतो. आणि हा त्रास 4-5 वर्षापासून आहे, का तर कॅल्शियम आयरन वगैरे कमी होतं, ब्लड लॉस होतं सारखं, त्यामुळे तर हे सारखं आम्हाला असं पाय चेपावं लागतात. रात्रभर रडत राहते, तर तुम्ही बघू शकता. तोवर जियाने सगळं काही सामान बाहेर काढलेलं आहे की मम्मी मला हे मिळालं, ते मिळालं, क्लिप्स मिळाल्या आणि हेअरबँड मिळाले. पण मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय वाटलं बरं सांगू? जे पेन्सिल, इरेझर, शॉर्पनर, या कलरचा बॉक्स, हे मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटलं. पण ठीक आहे, प्रत्येकजण आपल्या खुशीने देत असतो. ते हेअरबँड वगैरे, क्लिप्स वगैरे मला ते अजिबात कुठल्याही गोष्टी पटत नाहीत, पण काय करणार, आपल्या मुलीही लहान आहेत, त्याही खूप एक्साईट असतात. तर ठीक आहे, त्यांच्या आनंदापुढे दुसरं काही नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना काहीही दिलं तरीसुद्धा ते खुश होतात, समाधानी असतात, आणि हे समाधानच बघून देवी प्रसन्न पावते असं म्हटलं जातं. आणि त्यातच त्यांचे ते उपवास, त्यांची मनोकामना, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. आणि चिमूला बाहेर जेवायला पाठवायचं म्हटलं की खूप जास्त टेन्शन येतं, पण इथे आजूबाजूला बहुतेकांना माहिती असल्यामुळे सगळेजण चिमूची काळजी घेतात, तिला तिच्या हाताने सुद्धा भरवण्याचा प्रयत्न करतात. आणि ती नाही म्हटली का जास्त तिला फोर्स करायचा नाही, मी सांगितलं होतं. तर सगळ्या गोष्टी ते काळजी घेतात, म्हणून मी चिमूला बाहेर पाठवते, नाही तर तसं मी तिला पाठवायला बघत नाही. आणि तुम्हाला सांगू शकते, हे जे लब्बर्स आहेत, जे छोटे लब्बर्स घरामध्ये माझ्या एवढं मोठी पिशवी भरलेली आहे, आणि कसं ते वापरणं काही होत नाही. हे वर्षभर शाळाच असते, शाळेला ब्लॅक लब्बर लागतात, या ब्लॅक रिबन्स लागतात, आणि हे कलरफुल असेच पडून राहतात. सो भरपूर झालेले आहेत. बहुतेक आपण एका दिवशी दुकान टाकू. हो टाकू दुकान. तर ठीक आहे, होप सो. हा एक मजाकचा विषय होता. तर छान वाटला आजचा दिवस, काही असं वेगळा काही ह्या दिवसाची. मी तर सांगते, प्रत्येक लहान मुलाशी वाट बघत असतात. दसरा म्हटलं की त्यांना नवमी लगेच आठवते. नवमीला कसं आपल्याला बोलवलं जातं, मस्तपैकी कौतुक केलं जातं. हे लहान मुलांना खूप आवडतं. पण आम्हालाही आठवतात आमच्या लहानपणीच्या गोष्टी, की तेव्हा आम्हाला बोलवायचे, पण आता का बोलवत नाही. तर त्यात एक वेगळं उदाहरण आहे की मोठ्या माणसांना कितीही काहीही दिलं तरी त्यांचं समाधान नसतं, पण लहान मुलांना कितीही काहीही द्या, समाधान असतं, ते खुश असतात, हॅप्पी असतात. तर ठीक आहे, हे एक उद्देश आहे. शेवटी देवी प्रसन्न झाली पाहिजे, हा एक मुद्दा आहे. तर चला, आजचा नवमीचा दिवस संपलेला आहे, तर उद्या दसरा आहे. शेवटी नवरात्री आपली संपली, 9 दिवसही झाले, आता येते दिवाळी.
तोपर्यंत दिवाळीच्या मध्ये आता काय एक्झाम्स आहेत, तर एक्झामची प्रिपरेशन करूया. आता बाकी सगळं मौज मजा मस्ती सगळी झाली. आम्हालाही कधी मौज मजा करायला मिळालं नाही, कारण नेमकी एक्झामच्या वेळेला नवरात्री आणि दसरा, त्यामुळे कधीही मी तर गरबा खेळायला गेली नाही. पण होपसो मुलं आधीमध्ये जातात खेळायला, तर ठीक आहे, जेव्हा भेटेल तेव्हा बघू आपण गरबा खेळायचं कसं काय ते. पण आनंद आहे, घरातच आम्ही खेळून खेळून स्वतःला खुश करत असतो. तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. बाय.